रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट पण आपण चांगला आणलेला आहे, रेटमध्ये पण चांगला आहे आणि फ्लॅट पण खरं चांगलाच आहे। 2 वर्ष जुन्या बिल्डिंगमध्ये दोस्ती वेस्ट काउंटीला पाईन नावाचीच बिल्डिंग आहे। फ्रंट साईडला आहे ते 720 कार्पेट आहे आणि बॅक साईडला आहे ते 636 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खूप सुंदर आणि चांगला नक्की आहे, कारण फ्लॅटचा जर कार्पेटचा विचार केला तर 636 कार्पेट असणार आहे। एक कार पार्किंग आपल्याला इथे मिळणार आहे। बाहेर जाताना साऊथ वेस्टला हा फ्लॅट असणार आहे। बाहेर जावले तर ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, समोरच्या साईडला एकच फ्लॅट आहे। लिफ्ट जर बघितलं तर 1 2 3 आणि जर तुम्ही पलीकडे बघितलं तर तिथे पण जवळजवळ 2 फ्लॅट तुम्हाला खरं मिळणार आहे। तर अशा पद्धतीचा 2 घराच्या समोर जर बघितलं तर एवढी मोठी जागा तुम्हाला मिळते आणि इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, एखाद्या नवीन लहान पोरांचं न्यूरो स्कूल निघालेलं आहे, शेजारी इस्कॉन टेम्पल आहे। म्हणजे सगळ्याच गोष्टीचं तुमचं येणारं भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन वगैरे ते सगळं जवळच आहे। आणि इथे जर आपण आतमध्ये आलो तर मग मात्र तुम्हाला एक सुंदर 636 मधला कार्पेट असणारा मोठा असा हॉल तुम्हाला ह्या घरामध्ये बाकी नक्की मिळतो, जे बघू शकता तुम्ही। इथे मस्तपैकी डायनिंगला जागा उपलब्ध आहे। जस्ट ह्याच्या साईडला आलो तर तुम्हाला इथे TV युनिट आहे। TV युनिटच्या ह्या साईडला आलं तर तुम्हाला तिकडं तुमचं सिटिंग वगैरे सेट करू शकता। आणि जर बाहेर जर आपण आलो तर इथे तुम्हाला मस्त आणि चांगल्या पद्धतीची स्टँडिंग बाल्कनी उपलब्ध करून दिलेली आहे। समोरनं जर तुम्ही बघितलं तर मग मात्र हा जो व्ह्यू आहे हा तुमचा सेंट्रल पार्कचा व्ह्यू आहे, जे गार्डन 20 एकरचं तुमचं ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशननी बनवलेलं आहे। हे गार्डनही तुम्हाला अगदी हाकेच्या अंतरावरती आहे। तुम्ही सकाळचं म्हटलं तरी त्या गार्डनमध्ये फिरायला जाऊ शकता। अदरवाईज ह्याच्या आतमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेतच आहेत, नाही असं नक्कीच नाही आहे। आणि अशा पद्धतीचं मग मात्र असं तुम्हाला येऊरचं डोंगर वगैरे तुमच्या घरामधनं बाकी या बाल्कनीमधनं नक्की दिसतोय। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 5,000 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचं तुम्हाला मिळणार आहे। नंतर जर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इथं मस्त आणि चांगल्या पद्धतीचं खरं किचन दिलं गेलेलं असणार आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता मॉड्युलर किचन, गॅसची पाईपलाईन ही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची आलेली आहे। नंतर ह्या साईडला जर आलात तर इथे तुम्हाला मोठी अशी परत स्टँडिंग बाल्कनी म्हणा किंवा कपडे वाळवायला म्हणा किंवा स्टोरेज म्हणा, की तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर तुम्हाला असं वाटतं वॉशिंग मशीन पण जर इकडे सेट करायची म्हटली तरी होऊ शकते। एवढी मोठी जागा इथं मात्र तुम्हाला नक्की उपलब्ध असणार आहे। कोणत्याही बँकेकडनं तुम्ही लोनचा विचार केला तर लोन होऊ शकतं। सोसायटी झालेली आहे, OC बिल्डिंगला आहे, CC बिल्डिंगला आहे। नंतर इकडे आला तर इथं मस्त आणि चांगलं मोठं तुम्हाला परत इथे कॉमन बेडरूम आहे, जे प्रॉपर तुम्हाला मस्तपैकी बेड वगैरे सगळं व्यवस्थित लावता येऊ शकतं। इथे आलात तर मग मात्र मस्त असं चांगलं कपाट तुम्हाला सेट करता येईल। आणि ह्या साईडला आलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक चांगली खिडकी दिलेली आहे, जिथनं तुम्हाला हवा पास इकडे होत राहील। कारण की साऊथ हे असल्या कारणानं तुम्हाला इकडनं पण हे हवा वगैरे चांगली येते ना। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिलं गेलेलं असणार आहे, जे हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे। आणि नंतर इकडे जर आला तर इथे मग मात्र वॉशिंग मशीनसाठी एक वेगळाच पॉईंट दिला आहे, जे तुमची मशीन राहू शकते इथे, आधी कपडे पण सुकवण्याचा कार्यक्रम तुमचा इकडं होऊ शकतो। नंतर जर तुम्ही बाहेर आलात ह्या बाथरूमच्या तर इथे तुमचं शेवटचं बेडरूम मिळणार आहे। शेवटच्या बेडरूमला जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला चांगलं एक कपाट सेट करता येईल। हे सगळं करून घ्यावं लागणार आहे, कारण याच्यात काय केलेलं नाही। आत्ता रेंटवरती फ्लॅट दिला तर रेंटवर तर खाली केलं आहे, त्याच्यामुळे थोडं पेंटिंगचं म्हणा, डेंटिंगचं, साफसफाई त्या सगळ्या गोष्टी असणार आहे। फर्निचरवर तुम्हाला इथं करावं लागणार आहे। नंतर इथं आलं तर हे शेवटचं तुमचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, हेही सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं नक्की, कारण प्लंबर वगैरेचं सगळं जॅगवारचं फिटिंग वगैरे केलेलं आहे। नंतर तुमचा हा बेड इकडे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा लागू शकतो। नंतर परत जर इकडनं हे बघितलं तर कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेल्या बिल्डिंगचं काम चालू आहे आणि बाकी तुमचं ओक बिल्डिंग आहे ती इकडनं पण तुम्हाला दिसते। मला असं वाटते ज्या मंडळीला अशा ठिकाणी घर हवं आहे, आता हा जो फ्लॅट आहे हा खूप लोअर फ्लोअरला नाही, मधल्या माळावरती आहे। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस तशी 30 माळ्याची बिल्डिंग आहे आणि हा आपला मधल्याच फ्लोअरवरती हा फ्लॅट तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे। राहिला प्रश्न आता ह्याचा किमतीचा, तर ह्या मालकांनी आत्ता किंमत सांगताना 1,17,00,000 रुपये सांगितलेले आहे। याच्यात ते थोडंसं कमी करणार आहेत, म्हणजे खूप अपेक्षा धरू नका, पण थोडंसं कमी आपण याच्यातनं करणार। ज्या मंडळीला असं 636 कार्पेटचं ह्या लोकेशनला ठाणा स्टेशनपासून 6.5 किलोमीटर अंतरावरती जर घर घ्यायचं असेल तर हा एक पर्याय आपला उपलब्ध आहे। जास्त सिग्नल क्रॉस न करता वया साकेत मार्गे जर तुम्ही गेलात तर तुम्ही डायरेक्ट मुंबई हायवे पण धरू शकता किंवा नाशिकला पण जाऊ शकता। त्याच्यामुळे इथं एकच तुमचं बाळकुंचा जो सिग्नल आहे तो सिग्नल लागेल, त्याच्यानंतर सिग्नल लागणार नाही आहे। पण तेवढा एक सिग्नल क्रॉस केला तुम्ही डायरेक्ट मुंबईला निघायचं म्हटलं तरी निघू शकता। तर अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळं घरं मी रोज दाखवतोय, रोज मेहनत करतोय, तुमच्या पुढं मी रोज उभं पण राहतोय आणि तुम्ही पण प्रेम करताय।
त्या प्रेमाचं सार्थक होऊन द्या काहीतरी. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, ते जास्त व्ह्यू करा, म्हणजे जेणेकरून मला पण वाटेल की हा आपलं काम चाललं आहे, ते नीटनेटकं चाललं आहे, कार्यक्रम सगळ्यांना आवडतो असं मला नक्की वाटेल. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.